सुहास राजमाने आमचा गणी माणूस आमदार ह्याच्यातनं गणी आजपर्यंत कामं केला आणि आता सुद्धा जर तो निवडून गेला जर त्याला पैशाला गेला तर त्याच्या पाठला कामाला आम्हाला चांगला माणूस आणि भेटल. सुहास राजमाने यांनी गावासुद्धा गावासाठी कोट्यावधी रुपये निधी आमदार अशोकराव मानेंच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. खासदार दक्षिण माने यांच्या माध्यमातून सुद्धा कोट्यावधी रुपये या ठिकाणी मिळाले. पण सुहास राजमाने महायुती म्हणून आम्हाला तो माणूस सक्षम होतो. या भागाचा विकास करण्यासाठी सुहास राजमानेंनी आमदार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे. गावात येणारा सगळे रस्ते वगैरे झाले आहेत, पाणी पुरवठ्याची कामं झाली आहेत. रुईचा चेहरा बदलला की कुणाचं वार इकडे इकडं आमच्याकडे जास्तीत जास्त तर तुम्हाला सांगतो भाजपचंच वय. केवळ आमदारांचा स्थानिक विकास निधीच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणण्याची ताकद आणि क्षमता त्या माणसाकडे आहे. आणि या भागात त्यांनी काम करून विकास कामे केलेले आहे आणि त्या माणसाला जाणीव आहे की कुठल्या भागात काय काम करावं. तो माणूस या पदाला नाही येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. म्हणजे भाजपाच्या अगोदर नंदीनं प्रयत्न केल्यासाठी त्याने चांगलं सहकार्य केले. आपण आता खरोखर विकास काम करायचं असेल तर तो माणूस योग्य आहे असं मला वाटतं. पहिल्या मग कामं करत आलेले आहेत, लोकांनी त्यांना अनुभव आलेला आहे. जनतेनं पण विचार करायला पाहिजे, जो काम करू शकतोय अशा उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पाण्यात रस्ते आता सगळे झालेले आहेत. आपला आभार फाट्याचा रोड एकदम खराब होता, तो रोड झालेला आहे. त्यांना कुठल्या ह्या पार्टीचा त्या पार्टीचा किंवा असं पार्टिशन करून त्याची सुहास राजमाने केला. दुसऱ्याकडे ताकद पाहिजे नाही का, कामं आणण्याची किंवा कामं करण्याची. जनतेतले ते निवडून आपण उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे हे 100% काम करणारच आणि त्याची आम्हाला गॅरंटी. बदलले म्हणून माहिती आपली येणार. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे थंडीचा कडाका वाढतोय, मात्र दुसरीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्या निमित्त आहे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका. या निवडणुकीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला आहे. सध्या मी उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि या रुई जिल्हा परिषद मतदारसंघामधील काही ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, यांच्याशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत, यासह अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मी आज रुई गावामध्ये पोहोचलोय. माझ्यासोबत या ठिकाणी काही या भागातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया. आता या ठिकाणी भाजपकडून आता सुहास राजमाने महायुतीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत रिंगणात आहेत. काय वाटतंय, त्यांच्याकडून विकास काम होईल असं वाटतंय? निश्चितपणे कारण आमदारांचा सुविसहायक म्हणून काम करत असताना सुहास राजमाने यांनी गावासाठी कोट्यावधी रुपये निधी आमदार अशोकराव मानेंच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. खासदार दक्षिण माने यांच्या माध्यमातून सुद्धा कोट्यावधी रुपये या ठिकाणी मिळालेत. राहुल गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि सुहास राजमाने एक सुविसहायक म्हणून आमदारांचं काम करत असताना मंत्रालयात त्यांच्या ओळखीपैकी आहेत. केवळ आमदारांचा स्थानिक विकास निधीच नव्हे तर शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणण्याची ताकद आणि क्षमता त्या माणसाकडे आहे. त्यामुळे निश्चितपणे ते निधी आणून त्या मतदारसंघाचा विकास करतील यामध्ये मला ठाम विश्वास आहे. माझा तुम्हाला असा वेगळा प्रश्न असेल, कुठंतरी सुहास राजमाने यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ बघितला म्हणून आतापर्यंत त्याचा फायदा घेऊन जे आमदारांचे सुविसहायक होते या गोष्टींचा फायदा घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असं वाटतंय का? राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक महत्वाकांक्षा होती की आपल्याला पदं मिळावेत आणि राजकीय कार्यकर्त्यांना महत्वाकांक्षा बाळगणं आणि एखाद्या पदासाठी निवडणुकीला रिंगणात उतरणं यात तर वेगळेपण असं मला काय वाटत नाही. त्यामुळे प्रत्येकाला हक्क आहे की मोठ्या पदावर जाऊन बसायचं, पण पदावर जाऊन बसण्यापेक्षा आपण त्या पदाला न्याय देतो की नाही हे फार महत्वाचं आहे आणि तो माणूस या पदाला न्याय देईल असा आम्हाला विश्वास वाटतो. नक्कीच. दादा, तुम्ही काय सांगाल, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? या ठिकाणी विकास किती झालाय? तसं बघायचं तर विकास अजून बऱ्याचशाच प्रमाणात करायचा बाकी आहे. उदाहरणार्थ स्मशानभूमीचं सुद्धा अजून म्हणावं तसं काम झालेलं नाही. त्याची पण सध्या दखल जर वरिष्ठ पातळीवर घेतली तर बरं होईल. तसेच रुई गावामध्ये जे रहदारीचा जो प्रश्न आहे तो देखील अद्याप नागरिकांना भेडसावत आहे. त्याच्या सुद्धा दखल या शासनाने घ्यावी ही आमची प्रमुख राष्ट्र मागणी आहे. आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणखी? आता अपेक्षा म्हणायला गेलं तर लोकसंख्येच्या मानानं पूर्वी जी लोकसंख्या होती ती जरा कमी असल्यामुळे आता त्याची दुप्पट झालेली आहे. 10,000 पेक्षा 20,000 ही लोकसंख्या झालेली आहे. त्यामुळं नागरिकांच्या समस्या ह्या वाढतच राहणार आहेत. त्यामुळं त्यांना समस्यांना सामोरं जात असताना बऱ्याच त्रास होतच राहणार.
त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन निर्णय घेतलेला जरा सोयीस्कर होईल. तुम्ही यावेळेला आता मतदान करणार आहे, मतदान करताना माणूस बघणार की पक्ष बघणार? नाही, तसं बघायला गेलं तर माणसाचं काम श्रेष्ठ आहे याच्यामध्ये, तर माणूस मतदान करणार आहे. बर. तसं बघायला गेलं तर माणसाचं काम चांगलं असेल, माणूस मतदान 100% हे करत राहणार. आणि मतदार राजानं ठरवून ठेवले की मत कोणाला द्यायचं आहे कोणाला नाही, हे त्याच्या कामानुसार ते ठरणार आहे. त्यामुळे त्यात काही शंकाच नाही. नक्कीच. दादा तुम्ही काय सांगाल, या निवडणुकीकडे तुम्ही आता कसं बघताय? आम्ही या निवडणुकीकडे आता कसं, आम्ही पण सुहास राजमाने यांचंच काम करतोय. महायुती म्हणून आम्हाला तो माणूस सक्षम होतो. मी जसं मगाशी त्या दादांना प्रश्न विचारला की सुहास राजमाने यांनी कुठेतरी पदाचा स्वार्थ बघितला आणि या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता सध्याच्या घडीला पैशाचा वारेमाप वापर त्यांच्याकडनं केला जातोय, आमिष दाखवले जातात आणि निवडणूक लढवली जाते. नाही, आम्हाला तर तसं काही वाटत नाही, कारण ते आमदार अशोकराव माने याच्यापासून ज्यावेळेला अशोकराव माने आमदार नसताना सुद्धा त्यांनी लोकांच्या सहभागातून सुरुवातीपासूनच ते कामात हे आहेत, व्यस्त आहेतच आणि लोकांना त्यांचं सहकार्य चांगलं आहे. ते आम्हाला काय वाटत नाही की असं ते स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लढवत. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले की निवडून आलं, मतं मागण्यासाठी यायचं, निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची, विजयी व्हायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं सुहास राजमाने करणार नाही. सध्या तरी तसं वाटत नाही, कारण ते आमदारांचे सुविधायक असून सुद्धा तरी अजून आमदारांचा 3-4 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यांच्या मार्फत अजूनही 3-4 वर्षात गावचा विकास हा होणार. साहेब तुम्ही काय सांगाल, इथं विकास कामं सुहास राजमाने यांच्याकडनं होईल असं वाटतंय का? कसं आहे, सुहास राजमाने विकास कामं करण्यापेक्षा त्यांनी जे गेल्या 10 वर्षापासून माने साहेबांच्यावर काम करतात आणि त्या 10 वर्षाच्या अगोदर आमदार नसताना सुद्धा की या भागाचा विकास करण्यासाठी सुहास राजमाने आमदार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि या भागात त्यांनी काम करून विकास कामं केलेले आहेत आणि त्या माणसाला जाणीव आहे की कुठल्या भागात काय काम करावं आणि कुठल्या ह्याच्यातनं कुठला निधी आणावा हे त्यांना म्हणजे प्रतिनिधित्व माहीत असून खरोखर विकास काम करायचं असेल तर तो माणूस योग्य आहे असं मला वाटतं. कारण विकास कामाच्या माध्यमातून याच्या अगोदर पण त्यांनी विकास केलेला आहे. आणि तुम्ही जर आता प्रश्न मला ते विचारला की जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर काही लोक गायब होतात, ती परिस्थिती सत्य आहे. पण सुहास माने असं म्हणजे नेतृत्व आहे की ज्या वेळेला गावात काही म्हणजे प्रकरण घडलं, एखादा ऍक्सिडेंट जरी झाला किंवा एखादं काही झालं तरी त्या ठिकाणी आवर्जून उभं राहणार तो माणूस आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो माणूस असं काही करणार नाही. आपल्या गावामध्ये विकास झालाय का? झाला, विकास झाला. आता काय तुमच्या काय अपेक्षा आहेत, गावात आणखी काय विकास कामं व्हायला पाहिजे? नाही, तसं राहुल आवाडे साहेब, अभय काश्मीरी त्यांनी कामं भरपूर केल्या. रस्ते केल्या, परत जलदिलास तिथे योजना आणल्या, सगळं कामं सगळे केले. आपलं रुई गाव बदललंय काय तसंच राहिलंय? आता हे मला विचारण्यापेक्षा सगळ्यात आता तुम्ही गावात फिरायला तुमचं काय प्रतिक्रिया आल्या तर तुम्हाला कळालं असतं. गावात किती कामं झाल्यात, प्रत्येक आता गावात येणारा सगळे रस्ते वगैरे झाल्यात, पाणी पुरवठ्याची कामं झाल्यात. आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून पूर्ण गावाचा विकास पण चांगल्या प्रकारे व्हायला लागलाय. कुठं ऍक्सिडेंट झाला किंवा चोरी बिरी होत असलं की नाही, त्या कारणाने गावात प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आता ग्रामपंचायतीने अनेक प्रत्येक ह्याच्या भागात अनेक प्रकारची चांगल्या प्रकारची कामं, लिव्हिंग बॉक्स असतील, गटर असतील, त्या गावाची प्रत्येक शेतावरची रस्ते वगैरे की नाही, या 5 वर्षात अनेक प्रकारची चांगली योजना निधी मंजूर करून की नाही प्रत्येक देवाकडनं झाली ती माहिती भाजपकडनंच की आवाडी सरकार असतील, धैर्यशील दादा असतील, अशोकराव माने बापू असतील आणि माझे खासदार आमदार यांच्या माध्यमातून आता महायुतीचे उमेदवार आहेत सुहास राजमाने या जिल्हा परिषदेत. काय वाटते, सुहास राजमाने विकास करतील का? 100% करणं. याच्या आधी आमदार बापूंचा उर्जेत तेव्हा पण त्यांनी भरपूर निधी गावासाठी मंजूर करून दिल्यात. अनेक कामं वगैरे त्यांनी ह्याच्या आधी पण रुई गावापर्यंतचा संपर्क होता, त्याप्रमाणे अनेक इतर गावामध्ये पण आहेत त्यांनी आणि 100% त्यांनी विकास करणं आम्हाला त्यांचं विधी आहे. जनतेनं पण विचार करायला पाहिजे, जो काम करू शकतोय अशा उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात, बरोबर, निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष गायब व्हायचं. ते सुहास राजमाने करणार नाहीत? नाही करणार नाही, शक्यतो करणार. मामा नमस्कार. नमस्कार. किती वर्ष राहता रुईत? मी माझं वय आता 73. बर. 2005 सालापासून मी ह्याच्यात राजकारणात आलो. 2005च्या अगोदर मी राजकारणात नव्हतो. बर. रुई बदललंय का?
पूर्वीचा चेहरामोहरा बदलला की सगळा. ते कसं बदलला म्हणजे आमदार खासदार किंवा आपले जिल्हा परिषद सदस्य वंदना मगदूम सारख्या व्यक्तींच्या बरोबर संपर्कात राहून त्यांच्याकडे कामं आणणारी जी व्यक्ती आम्हाला भेटल्या, मग ते फाशके असू द्या, अभय काश्मीरी असू दे, या अशा ज्या व्यक्ती भेटल्या गावासाठी कामं आणणाऱ्या. आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, कुणाचं वारं वाढतं इकडे? आम्हाला आजपर्यंत कामच केले त्यांनी, आवाजांच्या माध्यमातून असू दे, धैर्यशील मान्यांच्या माध्यमातून असू दे, अगर यांच्या आमदारांच्या माध्यमातून. आमदारांचं तर गेलं आणि कुठलं काम त्यांनी नाही म्हटलं असं काही झालं नाही, पण आमदारापर्यंत जायला पोचायला किंवा त्यांच्याकडे आमचं गारण घालायला आम्हाला मध्यस्थी ही ह्याचीच करायची लागल्या. कुणाची? राजमाने, सुहास राजमाने. सुहास राजमानेचं काम आहे. सुहास राजमाने स्वतः जरी हे नसला तरी आमचा संपर्क घालून देऊन आमच्या गरजा ज्या आहेत किंवा आमच्याकडे काय अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी आमदारांची सांगून आणि सौरव घी त्यातनं मार्ग काढून द्यायचं हे सुहास राजमानेनं भरपूर हे केलंय. म्हणजे भाजपाच्या अगोदर नंदीला प्रश्न केल्यासारखे त्याने चांगलं सहकार्य केले आम्हाला. आता सुहास राजमानेने असं वाटतंय का हो काका, कुठेतरी पदाचा या जिल्हा परिषद सदस्य पदाचा स्वार्थ त्यांनी बघितला? नाही त्याने स्वतःसाठी काय म्हणजे स्वार्थ बघून किंवा पार्टिशन असं काय केला नाही. कुठलाही माणूस जाऊन देईल त्याच्याकडे, कुठल्याही ह्याच्यातनं जाऊन द्या. त्याने सगळ्यांची कामं करणे समान आपलाच माणूस असून केला आहे. त्यांना कुठल्या ह्या पार्टीचा त्या पार्टीचा किंवा असं पार्टिशन करून कधी सुहास राजमाने केला. ते सगळ्यांच्या संपर्कात आणि सगळ्यांच्या ह्याच्यात अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत यापूर्वी. मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. सुहास राजमाने असं करतील का? आजपर्यंत आम्हाला अनुभव तसा होता, मी म्हणता तसं. पण ज्यावेळी त्यांनी वंदना मगदूम जिल्हा परिषदला आमच्या मतदारसंघात निवडून गेली त्यावेळी आमच्या लक्षात आलं की खरोखरच पण जिल्हा परिषदला एवढा निधी मिळतोय आम्हाला ह्याच्या अगोदर स्वप्नात नव्हतं. आणि वंदना मगदूमनं जो निधी आणून दिला किंवा उपलब्ध करून दिला ते निधी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे याच्यामध्ये जिल्हा परिषद एवढा निधी मिळतोय. मग आम्ही म्हटलं सुहास राजमाने आमचा काही माणूस आमदार ह्याच्यातनं काही आजपर्यंत कामं केला आणि आता सुद्धा जर तो निवडून गेला, जर जिल्हा परिषदला गेला तर त्याच्या पाठलागून काम आणायला आम्हाला चांगला माणूस काही भेटल म्हणून आम्ही त्याच्या पाठलागला. दादा तुम्ही काय सांगाल? मुलीने आमदाराच्या ह्याच्यातून कामं केली पूर्वीची सरपंच आहे का आणि इथून पुढे ते त्या पद्धतीने कामं करतील असे आशा आहे. करतील असं वाटतंय. नाहीतर एकदा पद मिळालं की गाडीच्या काचाखाली होत नाही, लोकांना भेटत नाही. बरोबर आहे, ते पण होते. परंतु इथून पुढे आमच्या जे ह्याच्यासाठी मतदारसंघासाठी ते काम करतील असं आम्हाला वाटतंय. बापू काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, कुणाचं वार आहे इकडे? इकडं आमच्याकडे जास्तीत जास्त तर तुम्हाला सांगतो भाजपचंच वय आहे. भाजप कमळ आणि धनुष्यबाण. का हो? कारण का पहिल्या मग कामं करत आलेले आहेत, लोकांनी त्यांना जे अनुभव आलेला आहे. आमच्या गावातले जे प्रतिनिधी आहेत ते ग्रामपंचायतला बी आहेत, त्याशिवाय आता ते नवीन उमेदवार आलेत काय त्यांचं राजमाने हे सुद्धा चांगले आहेत. त्यामुळे राजमाने कामं करताना असं वाटतंय का हो? करणार की करणार. पण तरी पण कामं करणारे आहेत. आणि आमच्या गावातले तर प्रतिनिधी लेडीज आहेत, हे तर काम आहे. अश्विनी पवार. बर दादा तुम्हाला काय वाटतंय? सुहास राजमाने म्हणतात कामं करतील, अश्विनी पवार कामं करतील. कसं आहे, आमदार खासदार यांच्या पाठीचे आहेत. बर त्यामुळे बरेचशी आता इथून मागच्या ग्रामपंचायतीपासून बरेचशी कामं आमदार खासदार ह्या लोकांनी केलेले आहेत. त्यामुळे ह्यांचं जर ह्यांचा सहवास भरपूर असल्यामुळे ही कामं ह्यांनीच करणार. हो, दुसऱ्याकडे ताकद पाहिजे नाही का कामं आणण्याची किंवा कामं करण्याचे. आमदार खासदार पाहिजेत. लोक म्हणजे बाहेरची जर काम करायचं झालं तर आमदार खासदार शिवाय कामं होऊ शकते किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असून दे, हे नेते मंडळी कोणतर पाहिजेत ना. आता तुम्हाला मी सांगतो, आतापर्यंत तुम्हाला सांगतो आमच्या गावाला वहिनी म्हणजे निविध माने वहिनी, आता त्याच्या पाठीमाग दर्शन माने, त्याच्यानंतर आवाडी साहेब, हे ग्रुप, हे सगळे आता पण आम्हाला रुईचं असून किंवा आसपासच्या पंचगुरू जिल्हा ही कामं आता पण केलेले आहेत काय त्याने. आणि त्यांच्या आशीर्वादाने हे उमेदवार हे आम्हाला निवडून देणं भाग आहे, कारण हे सुद्धा काम करणारच हे आम्हाला गॅरंटी आहे. सुहास राजमाने तुम्ही म्हणाल की आमदार महादेव आंबे मी बोललो. सुहास राजमाने यांनी यांच्या तुम्ही म्हणालात की आमदार खासदारांनी तर कामं केलेली आहेत, मग तसंच सुहास राजमाने करतीलच कशावर? कारण सुहास राजमाने हे आमदारांचे पी आहेत.
आणि त्यांना सर्व खाचाखोडा माहिती आहेत, कुठं काम मिळते किंवा कुठं काम करायला लागते किंवा कुठं संधी मिळते ते उपलब्ध करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. कुठंतरी आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य असं बघितल्यात की मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं आणि एक कॉलर ताट होत्या. तसं सुहास राजमानेंची होणार काय? नाही तसं काय होईल असं वाटत नाही, कारण आमदार खासदार यांच्या पाठीचे आहेत आणि जो गट आहे ते गट भरपूर यांच्या पाठीचे आहेत, त्यामुळं असं काय होणार नाही. कारण बाकीचे आमदार आहेत आता बरेचसे म्हणजे आमच्या ग्रामपंचायत म्हणजे गावातल्या बरेचसे पानंद रस्ते वगैरे आहेत, सगळं 99% जो पूर्ण आहेत. मला वाटतं 1-2 कुठं जर राहिला असेल तर सर्व आमदार खासदारांनी गावातलं देवस्थान असो किंवा पानंद रस्ते असतो किंवा गावातले रस्ते असो, बरेचसे कॉन्ट्रॅक्ट रस्ते असो किंवा ज्या म्हणजे धनगर असतात किंवा असं माळवाडीचे भाग आहेत तिथं बरेचसे वाहनं सुद्धा जाता येत नव्हती, ते बरेचसे असे रस्ते तिने आता केलेले आहेत. त्यामुळे हे यांचा जो सहवास आहे यामुळे ही शेटा योग्य आहे. दादा तुम्हाला काय वाटते हो? आपलं रुई जिल्हा परिषद मतदारसंघ आता नव्याने तयार झालेला आहे. रुई गावात बदल झालाय का हो? 100% बदल झालेला आहे. हा. आता पानंद रस्त्याचं यांनी सांगितलं त्याप्रमाणे पानंद रस्ते आता सगळे झालेले आहेत. आपला आभार फाट्याचा रोड एकदम खराब होता, तो रोड झालेला आहे. आता अब्दुल मलिक दर्ग्याचा रोड आहे, तो रोड पूर्ण झालेला आहे. तो नव्हते आता आपला मेन रोड कबनूरला जाणारा जो रोड आहे तो रोड सुद्धा एकदम खराब होता, तो रोड झालाय. आपला मेन रोड घ्या रुई फाट्याचा, तो रोड सुद्धा झालेला आहे. बाकीच्या ज्या सेवा सुविधा द्यायला पाहिजे तसं राजमाने आता आहेत किंवा अश्विनी पवार आहेत, करतील का? हो 100% करणार की. कसं आहे माहितीये काय, आता केंद्रात सत्ता आपलीच आहे, समजा. राज्यात आहे, सगळीकडे सत्ता आपलीच आहे. त्यामुळे आता जर हे जर निवडून गेले तर यांचा सुद्धा हात पुढे लागणारच की, म्हणजे आपली सत्ता येणार सगळ्यांची. पंचायत समितीला निवडून आल्यावर गाडीच्या अजिबात होणार नाही. आता कसं आहे, हा राजमाने घ्या किंवा वैभव पवार घ्या, हे कसं आहे म्हणजे काय बाबा खानदानी पूर्वीपासून राजकारण केलं अशातलं नाही, आपल्यातले सर्वसामान्य जनतेतले ते निवडून आपण उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे हे 100% काम करणारच आणि ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. मामा तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या, अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले, काय वाटतंय रुई बदलले काय? रुई बदलले आता. बर, आता काय वाटतंय या निवडणुकीत काय होईल? माहिती आपली येणार, माहिती येणार का हो? माहितीने काय कामं केली? सगळ्यांनी आपलं सगळं ठरलंय. बर, आता इथं सुहास राजमाने आहेत, अश्विनी वैभव पवार आहेत, कामाची माणसं वाढतात तरी का? वाढते 101% आहे. आवाड्यांच्या आणि माने साहेबांच्या किंवा एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस यांची जी लॉबी आहे आणि वर पंतप्रधान मोदी ही जी लॉबी आहे ही आता पण काम केलेले आहेत. 60-70 वर्षाची कामं झाली ती आता करायला. देश आमचा 3ऱ्या नंबरवर आर्थिक याच्यात गेलेला आहे. अर्थव्यवस्था चांगली आहे आणि अनेक गावातनी या आवाड्यांच्या माध्यमातून तुमच्या माने साहेबांच्या किंवा आता जे आशिवराव माने आहेत अशा लोकांच्या आज्ञातनं आता पण कामं भरपूर आमच्या गावची किंवा आसपासच्या खेड्यातनी झाले. आमच्या गावात तर जवळजवळ 6 रस्ते 6 गावापासून जोडलेला रस्ता मेन रुईतनं पलीकडे जातो. त्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की लोक काम करणार. गोरगरिबाची वेळे सुविधा केल्या. ही मोदी सरकारनं केलं म्हणतात, आता सगळं वरती केलं, आमदार खासदारांनी केलं. सुहास राजमाने काय करणार? काम कोणाचं डायरेक्ट मोदी इथे करणार आहेत ते सगळं, ते आणायचं काम कोण करणार? बरोबर, शेवटी पंचायत समिती झेडपीनच करायला पाहिजे ना, त्या दुसरं कोण करणार आहे? करतील. हो 100% करणार, करायला लागलेत. तुमच्या खात्रीला कात्री लागणार काय? नाही अजिबात लागणार नाही. बर, तर आपण आता एकूणच बघितलं की या मतदारसंघामध्ये आपण रुई जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक ग्रामस्थांशी ज्या वेळेला संवाद साधला तर यावेळेला आपल्या या ठिकाणी दिसून आलेला आहे की भाजप असेल, महायुती, शिवसेना महायुती यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या मतदारसंघात झालेले आहेत. त्यामुळं त्या भाजप महायुतीच्या, शिवसेना महायुतीच्या उमेदवारालाच आम्ही निवडून देणार आहे. कारण केंद्रात ज्यांची सत्ता आहे, राज्यात ज्यांची सत्ता आहे आणि तीच सत्ता जर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघावर जर आली तर गावाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला ऐकिवात मिळालेल्या आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत सुहास राजमाने आणि वैभव पवार यांच्या पत्नी अश्विनी पवार यांनी या जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या परिसरात नक्कीच कामं चांगली होतील. आणि सुहास राजमाने जे व्यक्तिमत्व आहे हे आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत. त्यांना प्रत्येक खाचाखोना माहिती आहे, स्थानिक पातळीवर असतील, मंत्रालय पातळीवर असतील, त्यांना त्या खाचाखोचा माहिती आहेत, निधी कसा आणायचा आणि कसा वापर करायचा. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून रुईच्या विकासाला चालना मिळेल
अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे. 7 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल आहे. यावेळीच रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेचा कौल कोणाला गेलाय हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, रुई.